नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी नंदिनी राहुल कुदनर हिचा आपल्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिंदोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असलेली इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी नंदिनी राहुल कुदनर हिने आपल्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे 16 डिसेंबर 2025. आज नंदिनी राहुल कुदनर हिचा वाढदिवस. तिने चक्क आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील मुलामुलींना शालेय साहित्य व नवीन वर्षाचे कॅलेंडर वाटप करण्याचा एक अनोखा उपक्रम राबवला. नंदिनी ही दैनिक संगमनेरी खबऱ्या व राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुदनर यांची कन्या आहे. तिने ठरवले की माझ्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्च टाळत कोणाला तरी मदत झाली पाहिजे. या आशेने तिने आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी येथील मुलामुलींना शालेय साहित्य व नवीन वर्षाचे कॅलेंडर वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. तिच्या या अनोख्या उपक्रमामुळे शाळेतील शिक्षकांनी तिचे कौतुक केले आहे आणि तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. त्यावेळी संगमनेर तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष लक्ष्मण कुदनर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नंदिनी हिला तिच्या वाढदिवसानिमित्त भरघोस अशा शुभेच्छा दिल्या तसेच तिचा भव्य सत्कार केला. तसेच शाळेच्या वतीनं तिच्या वडिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. अशा या अनोख्या उपक्रमामुळे नंदिनी राहुल कुदनर हिचे विविध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांच्या वर्षावातून कौतुक होत आहे. तसेच तिला मोठ्या प्रमाणात वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. तिचे वडील संपादक राहुल कुदनर यांनी बोलताना सांगितलं की शाळेतील मुलांना वेळोवेळी मदत करत राहीन. कोणतीही मदत लागू द्या, नक्की मदत करेल. तसेच शाळेतील सर्व मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून केलं जाईल आणि शाळा आपली आहे, ती आपण जपली पाहिजे. मी पण या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. माझी पण काहीतरी देणे घेणे या शाळेशी लागते. म्हणून शाळेतील मुलांना मी विविध उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी मदत करत असतो. इथून पुढे सुद्धा मदत करत राहील, असे त्यांनी बोलताना सांगितले. आज माझी कन्या नंदिनीचा वाढदिवस आहे. दरवर्षी आपण वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी शाळेतील मुलांना साहित्य वाटपाने हा वाढदिवस आम्ही साजरा करत असतो. आज पण आपण सर्व मुलांना या ठिकाणी पेन्सिल, खोडरबर, पेन तसेच चॉकलेट आणि नवीन वर्षाचं 2026 कॅलेंडर खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमचा वाढदिवस असेल, सण असेल, वार असेल, तुमचा दिवसाचा जो उपक्रम असेल, कॅलेंडरच्या नियमानुसार आपण करत असतो आणि हे कॅलेंडर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावायचं आहे. मग जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, वर्षाचे 12 महिने हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. मग कोणत्या महिन्यामध्ये कधी सुट्टी आहे, तुम्हाला तुमचे पेपर कधी आहे, तुमचं पेपरचं वेळापत्रक असतं, शाळेचं वेळापत्रक असतं. मग 8 दिवस पेपर असेल किंवा 7 दिवस पेपर असेल, कोणत्या वारी पेपर आहे, किती वाजता आहे, तुम्ही त्या तारखेला त्या कॅलेंडरवर लिहू शकता, नाही का? त्या तारखेला हे कॅलेंडर खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आणि याच्यामध्ये सर्वच तारखा आहे. त्याच्यामध्ये 1 तारखेपासून जो जसा महिना असेल, काही महिने 30 तारखेचे असतात, काही 31 तारखेचे असतात, फेब्रुवारी 28 तारखेचा असतो, नाही का? तर मग हे कॅलेंडर खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तुम्ही
त्या कॅलेंडरचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. तिथं काहीतरी घड्या बिड्या ठेवू नका, फेकून देऊ नका. आपल्या घरामध्ये छान प्रकारे एका भिंतीला अडकवते आणि कॅलेंडरप्रमाणे तुमच्या शाळेचं जे दैनंदिन जे तुमचा अभ्यासक्रम आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने करावा. कॅलेंडरचा चांगल्या प्रकारे वापर करावा. आणि आज माझी कन्या नंदिनी राहुल कुंदर हिचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त तुम्हाला हे सर्व साहित्य दिलं आहे. या साहित्याचा चांगल्या प्रकारे आपण वापर करावा. पेन असेल, परीक्षेच्या काळामध्ये पेनचा वापर करावा, पेन्सिल, खोडरबर सर्वांचा चांगल्या प्रकारे वापर करावा. आणि काहीतरी आपल्या शाळेसाठी जे उपक्रम साहित्य जे व्यक्ती देतात ते खूप मोठे नसतात. आम्ही तुमच्यासारखं इथं बसायचो, पण आमचे वाढदिवस तुम्हाला सांगतो 1 रुपया साजरे व्हायचे. 1 रुपयाला 20 गोळ्या 20 गोळ्या भेटायच्या. आम्ही काय करायचो, वर्गामध्ये 1 गोळी वाटायची सर्वांना. त्या टायमाला आम्हाला ते साहित्य द्यायचे. मुलं आमचे मित्र असेल, परिवार असेल आमचं, म्हणजे थोडक्यात जे मित्र मैत्रिणी असेल आमचे, ते आम्हाला काय करायचे, आम्ही त्यांना 1 गोळी दिली, त्याच्यावर 1 गोळी दिली का 2 गोळी की ते आम्हाला काहीतरी आणायची. गिफ्ट म्हणजे काय आणायचे, काहीतरी कोणतरी पेन्सिल द्यायचं, कोणतरी खोड रबर द्यायचं वाढदिवसाला, काहीतरी काही ना काही देत राहायचं आम्हाला. म्हणजे त्या टायमाला आमचा वाढदिवस 1 रुपयामध्ये साजरा व्हायचा. आता सध्या तसं नाही आहे. आता खूप म्हणजे महागाई वाढली आहे, सगळा खर्च आहे, तो गोष्टी असं ठीक आहे. पण मी पण ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. माझं पण काहीतरी निर्णय घ्यावं लागतं. त्या शाळेशी ऋण म्हणून बांधलेली आहे. कधी पण शाळेला काही पण गरज लागली, पण फक्त त्यांची गरज पाहिजे. काहीतरी त्या व्यक्तींना, त्या मुलांना किंवा त्या शाळेला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. तुमच्या शाळेसाठी काही अडचणी असेल, काही महत्त्वाच्या बातम्या असेल, काही कार्यक्रम असेल, जरी मी उपलब्ध नसेल तर तुमचे मुलं असतील सर, तुम्हाला सांगतो मोबाईल आडवा धरून फोटो काढणे किंवा मोबाईल आडवा धरून व्हिडिओ काढणे, कसा कार्यक्रम झाला काय, त्या कार्यक्रमाची संपूर्ण मांडणी करून तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. मी जरी नसेल तरी तुमच्या बातम्या ऑटोमॅटिक लागल्या जातील, काय अडचण नाही. पण तुम्ही त्या पाठवल्या पाहिजे. जर तुम्ही आम्हाला पाठवल्या तर ते आम्हाला लावता येईल. म्हणजे वर्षाभरी तुमचे जे उपक्रम साजरे होते शाळेचे ते आम्ही मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करू आणि शाळा कशी एक आदर्श शाळा होईल हे आपण बघणार आहोत. जरी आपले खेडेगाव जरी असेल तरी पण आपण एक शाळा कशी आदर्श होणार आहे त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचे सांस्कृतिक काही कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये मुलांचे नंबर येत असतात. त्यांना पण त्यांच्या पण कलागुणांना आपण वाव दिला पाहिजे. त्यांची माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पाठवली पाहिजे. म्हणजे दिवसामध्ये थोडक्यात वर्षभरामध्ये जे पण कार्यक्रम होतात, तुमचे काही उपक्रम होतात, स्पर्धा होतात, त्याची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवली पाहिजे. तर मग आम्ही या मुलांच्या कलागुणांना वाव देऊ. जर एखाद्या मुलाचा जर पहिला नंबर आला तर त्याची जर आपण छान प्रकारे जर बातमी लावली तर त्याच्या आईवडिलांना पण अभिमान वाटणार, माझं मुलं काहीतरी करतोय, काहीतरी चमकला. बाकीच्या मुलांना पण वाटणार हा आमच्या शाळेमध्ये जर पहिला नंबर आला तर कुठेतरी पेपरला बातमी येते, चॅनलला बातमी येते, आपण पण अभ्यास केला पाहिजे, आपण पण काहीतरी केलं पाहिजे, नाही का. म्हणजे काहीतरी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळतो. तसंच आज माझी पण कन्या आहे, तिचा वाढदिवस आहे, त्याबद्दल मला पण वाढदिवसानिमित्त शाळेसाठी काहीतरी करावं. त्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना साहित्य वाटप केलं आहे. त्या साहित्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करावा. आणि जर कधी शाळेला काही जरी गरज लागली कधी पण फोन करा, 100% माझ्याकडून तुम्हाला मदत होईल असं या ठिकाणी सांगतो. आणि माझी कन्या नंदिनी राहुल कुंदर या माझ्या छोट्या कन्यास मी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.